नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तांदळाचे पापड। कसे करायचे ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तांदळाचे पळी पापड बनवण्यासाठी मी इथे 1 ग्लास तांदूळ भिजत घातले होते आणि ह्या ग्लासने 1 ग्लास तांदूळ मोजून भिजत घातलेत बघा। कोणतेही भांडं असो, किलोच्या प्रमाणात जरी घेतलं तरी भांड्याने आपण तांदूळ मोजूनच बघायचे, तर कारण आपल्याला भांड्याने तांदूळ मोजून घेतले ना की पाण्याचा अंदाज सुद्धा समजतो आणि भांड्याने मोजून ठेवता येतं पाणी। तर ह्या ग्लासने 1 ग्लास तांदूळ मी 1 दिवस पूर्ण भिजत घातले होते आणि आता आपण बघा तांदूळ आपले चांगले भिजलेत। तांदूळ भिजत घालताना हे रेशनचा तांदूळ घेतलाय मी, तर 3 ते 4 पाण्याने चांगला स्वच्छ पांढरा शुभ्र पाणी निघेपर्यंत तांदूळ चांगला धुवून घ्यायचा स्वच्छ। पण मी इथं दिवसभर भिजत घातलाय आणि आता आपण हा रात्री बारीक करून घ्यायचा आहे। तर इडलीला कसं बारीक करतो ना त्याप्रमाणे आपण हा तांदूळ बारीक करून घ्यायचा आहे। इथं मिक्सरचं भांडं घेतलंय आणि त्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊया पाणी निथळून। स्टीलच्या पातेल्यामध्ये आपण वाटून घेतलेले तांदूळ ओतून घेऊया। ह्याच्यामध्ये तांदूळ आपण ह्याच पद्धतीने वाटून घेऊया। सगळे तांदूळ आपला बारीक करून झालाय। त्याला चांगला हाताने मिक्स करून घ्यायचं। पापडाचं पीठ शिजवून घ्यायचं आपल्याला, त्यासाठी मी इथं पातेलं गरम करायला ठेवलंय आणि पातेलं चांगलं गरम झालं ना ह्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचं खाली, म्हणजे बुडाला चिटकू नये वगैरे, पीठ चिटकू नये म्हणून ना थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि हे तेल ना सगळीकडे असं फिरवून घ्यायचं। तेल वतून आपण सगळीकडे फिरवून घेतलं ना की आपण ज्या ग्लासने तांदूळ मोजून घेतलेत ना त्याच ग्लासने आपण मोजून पाणी ओतणार आहोत। हा दुसरा, तिसरा, हा चौथा, तर एकूण इथं आपण 8 ग्लास पाणी ओतलेलं आहे। ज्या भांड्याने तांदूळ मोजून घेतले ना त्याच भांड्याने आपण 8 ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवले। तर ह्याच्यावर ताट झाकून आपण पाणी उकळू देऊया। ताट झाकल्यामुळे ना ह्याच्यावर पटकन पाण्याला उकळी येते, त्याच्यामुळे ताटच झाकायचं। आता रात्री आपण तांदूळ वाटून ठेवले होतं बघा, पीठ आपलं चांगलं भिजलंय। ह्याच्या वरचं ना थोडंसं आपण पाणी उभं राहिलेलं ते काढून घेऊया। पीठ आपलं चांगलं भिजलंय, थोडंसं वरती उभं राहिलेलं थोडंसं आपण पाणी काढून टाकलं ह्याच्यावरचं, एक अर्धा कप निघलं बघा। आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया, हलवून घेऊया तळापासून असं खाली बसलेलं। मिनिटामध्येच बघूया आपल्या पाण्याला खळखळून चांगली उकळी आलेली। गॅस आपण कमी करायचा आहे। आपण 8 ग्लास पाणी ठेवलं होतं, तर ह्याच्यातलं मी 1 ग्लास भरून पाणी काढणार आहे बघा आणि 7 ग्लास पाणी ठेवणार आहे। जर आपल्याला नंतर कमी जास्त घट्ट वाटलं तर आपण नंतर ओतू शकतो, त्याच्यामुळे थोडंसं पाणी काढून ठेवायचं 1 ग्लास तरी। ह्याच्यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ, ह्याच्यामध्ये 1 चमचा भरून घेतलेले आहे तीळ, मिक्स करून घेऊया हलवून। पाण्याला चांगली खळखळून उकळी आली, आपण गॅस कमी केलाय आणि ह्या स्टेजला तुम्ही मीठ टाकल्यानंतर थोडंसं पाणी सुद्धा चाकून बघायचं मीठ लागतंय का हे। जर बरोबर लागत असेल तर थोडंफार कमी लागत असेल तर सुकल्यानंतर लागतं बघा, त्याच्यामुळे जास्त पण मीठ टाकू नका। पाण्याला खळखळून उकळी आली, गॅस कमी करायचा आणि आपण ह्याच्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं। पीठ टाकत असताना ना गॅस आपला कमीच पाहिजे बघा। जर पीठ टाकताना जर गॅस आपला मोठा असेल ना तर गुठळ्या होतात पटकन, त्याच्यामुळे गॅस कमीच ठेवायचा। एका हाताने सोडायचं आणि एका हाताने असं हलवून घ्यायचं। जर दोघी जण असतील ना तर एक जणाने टाकायचं आणि एक जणाने असं हलवत राहायचं बघा। सगळं मिश्रण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलंय आणि आपण चांगलं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या गुठळ्या वगैरे होत नाहीत बघा। आपण पीठ टाकलं पण अजिबात एक सुद्धा गुठळी झालेली नाही। पापड घालताना असंही सध्याला असं पीठ पाहिजे। तर मला वाटतं की आणखीन हे पीठ शिजायचं आहे आपल्याला, अर्धा तास तरी आपल्याला पीठ चांगलं बारीक गॅसवर मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी पाणी आपल्याला आणखीन लागणार आहे, त्यासाठी मी ह्याच्यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे बघा। लगेच कमी जास्त अंदाज बघायचा आणि पाणी टाकून घ्यायचं थोडंफार आणि हलवून घ्यायचं बघा। एक सुद्धा आपली गुठळी झालेली नाही, एकट्याने करून सुद्धा एक सुद्धा गुठळी झालेली नाही। मस्त आपलं एकसंध असं सगळं पीठ झालेलं आहे बघा। मस्त चांगलं मिक्स करून घेऊया, झाले बघा, अजिबात एक सुद्धा गुठळी झालेली नाही। आणि आपण आता गॅस मोठा करायचा आहे आणि ह्याला चांगली खळखळून उकळी येऊन शिजू देऊया आपण रटरट चांगलं पीठ। जर तुम्हाला ह्याच्यामध्ये जिरं जर टाकायचं असेल ना तर तुम्ही ह्या स्टेजला आता जिरं टाकू शकता, पण मी जिरं टाकणार नाही। जिरं टाकल्यामुळे थोडासा पापड्याचा रंग पिवळसर होतो
खूप जुना जर तांदूळ असेल ना तर एखाद्या वेळेस ह्याच्यापेक्षा जास्त सुद्धा थोडंसं अर्धा ग्लास पाणी जास्त लागू शकतं. बघा बरोबर मी ह्याला 8 ग्लास पाणी ओतलेलं आहे. सगळं 1 ग्लास आपण काढून ठेवलं होतं ते सुद्धा नंतर मी ओतलेलं आहे. आणि अजिबात आता पाणी ओतायचं नाही. तर ह्याला चांगलं आपण शिजू द्यायचं. असं रटरट उडतं त्याच्यामुळे ह्याच्यावर अर्धवट झाकण ठेवायचं. अंगावर वगैरे उडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ह्याला अर्धा तास तर आपण चांगलं पीठ शिजवून घ्यायचं. पण मध्ये मध्ये एक 5 मिनिटांनी दर 5 मिनिटांनी ह्याला हलवत राहायचं खालीपासून, म्हणजे पीठ आपलं चिटकत नाही आणि सगळ्या बाजूनी खालीवरी चांगलं शिजतं. गॅस आपण मीडियम ठेवलेला आहे. बघा आपल्या पिठाला चांगली उकळी सुद्धा आली आणि चांगलं खालीपासून आपण हलवून घ्यायचं. बघा पीठ मला आता आणखीन शिजेल तसं ना थोडंसं घट्टपणा वाटते त्याच्यामुळे मी इकडं आणखीन अर्धा ग्लास पाणी गरम करते आणि ओतून घेते. पण पाणी गरम करूनच ओतायचं. आणखीन अर्धा ग्लास पाणी गरम केलं आणि टाकलं, म्हणजे 8 ग्लास आणि अर्धा ग्लास आणखीन आपण ओतले वरती, कारण आपलं पीठ आणखीन शिजायचं आहे आणखीन. पाणी टाकलं की आपण सगळं एकजीवपणा करून घ्यायचं. बघा पीठ शिजलंय का आपलं ते बघूया. एकूण 40 मिनिटं झालेले आहेत बघा आपण पीठ टाकल्यापासून. ते चांगलं हलवून घेऊया कडपासून खालीपासून. पीठ शिजलं हे कसं ओळखायचं तर साय आल्यासारखी येते आणि पिठावर एक चमक सुद्धा येते. बघा मगाशी कसं दिसत होतं आपलं पीठ आणि आता कसं दिसतंय तर एक चमक येते पिठावर. छोट्या भांड्यामध्ये पीठ काढून घेतलं की एकदम गॅस बारीक करायचा आणि ह्याला आपण झाकून ठेवायचं, म्हणजे आपलं पीठ गरम राहतंय. चांगलं घालेपर्यंत पीठ गरम पाहिजे. जर तुम्ही चुलीवर करत असाल तर तुम्ही आरावर थोडाफार आर असतो आणि गरमच असते बघा चूल, त्याच्यामुळे पीठ गरम राहतं. त्याच्यामुळे आपण काही गॅसवर केलेलं आहे त्याच्यामुळे आपण गॅस एकदम बारीक करून ठेवायचं आणि पापड घालायला घेऊया आपण. आता असं हांतरून बघा कॉटनची ओढणी घेतलेली आहे आणि कॉटनची ओढणी चांगली ओली करून पिळून घ्यायची. आणि इथं आपण छोट्या भांड्यामध्ये पीठ काढून घेतले. गरम आहे एकदम. तर खाली सुद्धा मी भांडं घेतलेलं आहे बघा, धरता येण्यासाठी, असं उचलता येते. गरम गरम आहे पीठ. तर आपण घालून घेऊया. चला मग आता आपण घालूया पापड. सगळे पापड आपले करून झालेले आहेत आणि काय मस्त असे कलरफुल पापड आपण केलेले आहेत बघा. तर 2 दिवसानंतर आपण कडकडीत उन्हामध्ये सुकूया आणि पापड सुकल्यानंतर आपण बघूया पापड कसे झाले तळून ते. 2 दिवसानंतर कडकडीत उन्हामध्ये आपले पापड चांगले सुकलेले आहेत आणि बघा काय मस्त असे आपले पापड झालेत. आणि कलरचे सुद्धा आपण केले होते त्याच्यामुळे बघा काय कलरफुल आपले मस्त असे पापड झालेले आहेत. आणि सगळे एकूण एक असे अख्खे पापड निघलेले आहेत बघा. एक सुद्धा पापड तुटलेला नाही. पीठ जर आपलं चांगलं शिजलं ना तर पापड आपला तुटत नाही किंवा तुकडे पडत नाहीत. असे अख्खे आपुटचे पापड निघतात बघा. तेल चांगलं कडकडीत गरम झालंय. आता आपण पापड तळून घेऊया. बघा काय मस्त आपला पापड फुलतोय ताटामध्ये. मी असं 7 ते 8 पापड तळून बघितलेत बघा. काय मस्त असे फुललेले आहेत पापड. दुप्पट तिप्पट फुलतात पापड. आणि बघा कच्चा पापड बघा केवढा आहे आणि दुप्पट तिप्पट असे पापड फुललेले आहेत ना. पापड खार सुद्धा घातलेलं नाही तरी सुद्धा आपले पापड एवढे फुलतात. तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्की पापड करून बघा.